आता आम्ही आलो आहे छत्तीसगडला. कोंडा गाव आहे, डॉक्टर राजाराम त्रिपाठी यांचं फार्म आहे. तिथे आम्ही आलो आहे. काळी मिर्च आणि काळे ब्लॅक पेपर आणि ऑस्ट्रेलियन टीक ची फार्मिंग बघायला. हे बघा तुम्ही माझ्या मागे बघताय किती सुंदर झाड आहे. तिथं त्यांनी जवळजवळ 20 वर्षापासून ते काळी मिर्च आणि ऑस्ट्रेलियन टीकची शेती करतात. तर आपण पण कोकणामध्ये माझा करायचा विचार आहे मित्रांनो. आपण कोकणामध्ये असाच एक प्रयोग करायचा विचार आहे भविष्यामध्ये. त्याच्यासाठी मी आणि माझी मुलगी बघायला आलोय. तर आता आम्ही पूर्ण फार्म बघतोय. त्याचे छोटे छोटे आपण व्हिडिओ तुम्हाला नंतर चॅनलवर बघायला मिळतील. चला तर मग बघूया. हे बघा, हे सर्व तुम्ही बघताय ते यूट्यूबवर बघता डॉक्टर राजाराम त्रिपाठी जे छत्तीसगडचे आहेत, म्हणजे भारतातले सर्वात श्रीमंत शेतकरी. आणि ते ऑर्गॅनिक फार्म त्यांचा जवळजवळ 20-22 वर्षापासून आहे. त्यांनी हा जो छत्तीसगडमध्ये प्रयोग केला आहे ऑस्ट्रेलियन टीक. आपल्याकडे काळी मिरी हा फक्त आंबा काजू किंवा आंबा फणस वगैरे चढते, पण त्यांनी ऑस्ट्रेलियन टीकवर काळी मिरी चढवले आणि आपण असं चढून काढतो. तर त्यांच्या इथं त्यांनी सांगितलं की वरतून जेव्हा पूर्ण पिकते त्याच्यानंतर ती खाली पडते, ते वेचून त्याचं ते नंतर सुकवतात. ही पद्धत मला खूप आवडली. आणि ऑस्ट्रेलियन टीक हा इमारती लाकूड आहे, सागवानी लाकूड आहे. त्याची किंमत पण जर हजारो रुपये किलोमध्ये नंतर लागते. त्याच्यामुळं तुम्ही एक 20-22 वर्षानंतर तर जरी झाडाची किंमत पण तुम्हाला चांगली मिळते. तर मित्रांनो, असं हा फार्म आहे म्हणून आम्ही एवढ्या लांबून इथं आलोय. आपल्या डोक्यात आहे प्लॅन आहे भविष्यामध्ये करायचा. त्याच्यामुळं खूप माझी बऱ्याच दिवसाची इच्छा होती इथे यायचं. त्याच्यामुळं आज सक्सेस झाली. तर आम्ही यूट्यूबवर बघितलं होतं ब्लॅक पेपरचं आणि ऑस्ट्रेलियन ब्लॅक पेपरचं सर्च केलं होतं. पण खरंच असं एवढी शेती फार्मिंगची असं असू शकतं हे खरंच वाटत नाही. आणि हे खरंच आहे, असं खरंच अमेझिंग आहे. म्हणजे डोळ्यावर विश्वासच होत नाही की अशी फार्मिंग सुद्धा असू शकते. मित्रांनो, किती सुंदर फार्मिंग आहे बघा. हे ऑस्ट्रेलियन टीक दिसतात तुम्हाला, ते ऑस्ट्रेलियन टीक आहे. आणि पूर्ण वरती चढले ती सगळी काळी मिरी आहे मित्रांनो. आणि आपल्या कोकणामध्ये तर मित्रांनो खूप छान काळी मिरी होते. आपण फक्त ते फणसावर झाडावर किंवा फणसावर आंब्यावर असं चढवतो. तर त्याच्यापेक्षा हे ऑस्ट्रेलियन टीक कुठे झाड लागतं. तर हे ऑस्ट्रेलियन टीकच्या आणि काळी मिरी हा जो कॉम्बिनेशन आहे, हा जर आपण सक्सेस केला तर मित्रांनो खरंच पारंपरिक शेतीला काहीतरी वेगळा फाटा देऊन वेगळं हे करून आपण करू शकतो. आम्ही करणार आहे मित्रांनो. माझ्या डोक्यात विचार आहे आणि योजना तशी माझ्या भविष्यामध्ये चालू आहे. मी त्याप्रमाणे तयारी केलेली आहे. तर मित्रांनो, खरंच खूप छान आहे आणि नक्कीच आपण करूया. आता आम्ही पुन्हा फार्म बघतो. आणि दुसरं त्यांनी ऑस्ट्रिया जी स्टिविया शेती म्हणतात ती आहे त्यांची. ऑलिव्हेरा आहेत, जवळजवळ खूप सारे वनस्पती आहेत त्यांचे, औषधी वनस्पती आहेत. त्याच्यामुळं आपण बघूया. नक्कीच आता एवढा लांब आपण खर्च करून आलोय तर नक्कीच त्याचा उपयोग होईल.